तर जाहीर भूमिका मांडण्याऐवजी आधी पक्षाकडे किंवा सरकारकडे भूमिका मांडावी। सुरेश धस यांच्या भूमिकेवर चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रतिक्रिया दिली। तर संतोष देशमुखांची हत्या करणाऱ्यांना शिक्षा व्हावी असं धस यांनी म्हटले। मी प्रकरणाच्या व्यतिरिक्त बोललो तर कानाला खडा लावा असं धस म्हणाले। सुरेश धसांना मी 2-3दा बोललो आहे। माननीय देवेंद्रजी त्यांच्याशी बोलतील, पण निश्चितपणे खरं तर ज्या भूमिका आहेत त्या पक्षामध्ये किंवा सरकारमध्ये मांडल्या पाहिजे। सरकारच्या संबंधित सरकारमध्ये मांडल्या पाहिजे, पक्षासंबंधित माझ्याकडे मांडल्या पाहिजे। पण पब्लिकच्या व्यासपीठावर त्या ठिकाणी कोणतीही गोष्ट उजागर करण्याऐवजी सरकारकडे दिली पाहिजे। सरकारने जर ॲक्शन नाही घेतली पुढचा प्रश्न आहे। पण बीडच्या प्रकरणात देवेंद्रजींनी सर्व प्रकारच्या चौकशाला ते समोर जात म्हणजे लावलेलं आहे आणि 100% आरोपीला कडक शासन होईल। प्रकरणावरच बोलतोय, प्रकरणाच्या व्यतिरिक्त बोललो तर तुम्ही माझ्या कानाला खडा लावा। परंतु या प्रकरणाच्या बाबतीमध्ये काय होतंय मला काय कळत नाही। माझं बाय हार्ट मला ते लागलेलं आहे। ज्या पद्धतीने संतोषला मारलेलं आहे, संतोषच्या खुन्यांना निश्चितपणे सजा झाली तोपर्यंत मी या बाबतीमध्ये बाय हार्ट जात असल्यामुळे जाते। परंतु बावनकुळे साहेबांचे PA अनिकेतजी यांचा मला फोन आलेला आहे। उद्याच्याला मला ते वेळ देतो म्हणाले। नेमका आमच्या दोघांचं वेळ असं मागं पुढं होते, तर ते उद्याच्याला क्लिअर होईल।